नमस्कार. लग्नानंतरचे प्रेम भाग 13. लेखिका स्वाती पाटील. आपण मागच्या भागात पाहिले की तिने डोळे पुसले, चेहरा धुतला आणि जेवणासाठी आईकडे गेली. घराच्या मोलकरणीला बोलवून तिची रूम साफ करायला लावली. आता पुढे ऐका. तिने थोडंसं जेवण केलं. जेवढं खाल्लं तेवढं तिला खाऊ दिलं आईने. तिला परत विनवणी केली नाही किंवा विचारलीही नाही की एवढंच का जेवली म्हणून. राघवेंद्र मांगले आणि राजेंद्र देसले यांच्या दोन्ही फॅमिली मिळून साखरपुड्याची तारीख पक्की ठरवली. साखरपुड्याची अंगठी आणि कपडे वस्तू खरेदीसाठी श्रुतीच्या आईने सांगितले की श्रुती, तुझ्या मैत्रिणींना घेऊन श्रीकांत सोबत शॉपिंगसाठी जाऊन ये. श्रीकांतच्या बाबांनीही त्याला सांगितले की शेजारच्या दिदीला घेऊन श्रुतीसोबत साखरपुड्याची एकमेकांच्या पसंतीचे कपडे, एकमेकांच्या पसंतीच्या अंगठ्या, बोटाचे माप देऊन व्यवस्थित घेऊन या. श्रीकांतने बाबांच्या सांगण्याप्रमाणे गाडी काढली. श्रुतीच्या घरवाल्यांना अगोदर फोन करून कळवून दिले होते की श्रुतीला तिच्या मैत्रिणीसोबत तयार राहायला सांगा शॉपिंगसाठी. श्रुतीने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेतली होती. श्रीकांतची गाडी आल्याबरोबर श्रुतीसह मैत्रिणी गाडीत बसल्या. श्रीकांतने चॉकलेटी कलरचे शर्ट घातले होते. डोळ्यांना सोनेरी फ्रेम असलेला चष्मा आणि श्रुतीच्या मैत्रिणीकडे पाहून त्याने केलेली गोड स्माईल पाहून तिच्या मैत्रिणींचा हृदय तर त्याने कधीच जिंकलं होतं. आणि त्याचे हँडसम रूप तिच्या मैत्रिणींना खूप आवडले होते. आणि श्रुतीला पाहून सुद्धा श्रीकांतच्या हृदयात इश्काची बेल वाजली होती. मात्र श्रुतीला त्याचा आत्ता पत्ताही नव्हता. श्रीकांत श्रुतीकडे पाहतच राहिला. तिच्या मैत्रिणी श्रुतीला म्हणाल्या, श्रुती, तू खूप लकी आहेस. जिजू किती हँडसम आहेत आणि जबरदस्त आहेत. त्या तिच्या कानाशी कुजबुजत होत्या. ती म्हणाली, मीही कमी नाही, म्हणून माझ्याशी लग्न करणारा पण लकीच आहे. ती नाक उडवत बोलली. ती थोडी रागातच म्हणाली. तिच्या नाकावरचा राग पाहून श्रीकांतला गालातल्या गालात हसू आले. एवढी रागात असलेला चेहरा सुद्धा त्याला खूप आकर्षक वाटत होता. तिचा रागात सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. तो त्याच्याबरोबर आलेल्या दिदीला म्हणाला, दिदी, एखाद्या व्यक्तीचा एकदम एवढ्याशा नाकावर एवढा मोठा राग कसा काय मावतं ग? श्रुतीला कळले की हा मलाच टोमणा मारतो आहे. ती एकदम डोळे वटारून त्याच्याकडे बघू लागली. त्याने नजर फिरवली आणि म्हणाला, दीदी, मी तुला सहज विचारलं बरं, तुला माहीत असेल म्हणून. दीदीसहित सगळ्या मैत्रिणींना कळाले होते. ती सगळ्या हसू लागल्या. तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, जिजू, आमच्या रुठणाऱ्या मैत्रिणीला खूप मनवावं लागेल बरं तुम्हाला. घाबरून राहत जा थोडं. तिला राग पटकन येतो. तिला मनवत जा बरं. श्रीकांत, हो का नाही, ते तर माझं परम कर्तव्यच आहे सुंदरींनो. त्याचे एका विशिष्ट स्टाईलमध्ये हा डायलॉग बोलताना पाहून सगळ्या खदखदा हसू लागल्या. श्रुती बिलकुल हसली नाही. मनातल्या मनात म्हणाली, तरुण पोरींना पाहून साला किती मौज करतो आहे, किती बोलतो आहे. नाहीतर चेहऱ्यावर जेव्हा तेव्हा 12 वाजलेले असतात त्याच्या. त्या सगळ्या मैत्रिणी गाडीच्या मागे सीटवर बसल्या होत्या आणि श्रुतीला हसतच म्हणाल्या की तू पुढे बसू शकतेस तुझ्या मिस्टरांजवळ. आणि श्रीकांतला सांगितले की जिजू, तुम्ही प्रेमाने बोलवा तिला, तरच येईल ती. खूप मानी आहे आमची मैत्रीण. श्रीकांत हसला आणि म्हणाला, अगं श्रुती, ये इथे जवळ बस, एवढी लाजतेस का? मैत्रिणी हसू लागल्या. तिची इच्छा नसून मैत्रिणींनी तिला बळजबरी त्याच्याजवळ बसवलं. ती त्याच्याकडे न बघता समोर बघत बसली. तो म्हणाला, सीट बेल्ट बांधा मॅडम. पण त्याने सांगितलेले ऑर्डर पूर्ण करणे म्हणजे तिला एक प्रकारे अपमानच वाटत होता. ती पूर्ण त्याच्या विरुद्ध करायची. ती म्हणाली, नाही, माझी इच्छा. सीट बेल्ट बांधू किंवा नाही. आणि ती तशीच बसून राहिली न बांधता. श्रीकांतसोबत आलेली दिदी म्हणाली, अरे श्री, वहिनी तुझ्या हाताने बांधायचं म्हणत असेल, कर रे बाबा वहिनीची इच्छा पूर्ण. बायकोची इच्छा नाही पूर्ण करणार तर कोणाची करशील? श्री, ओके दीदी, असं म्हणून त्याने त्याच्या हाताने तिचा सीट बेल्ट बांधून दिला. बेल्ट बांधताना त्याचा गरम श्वास तिच्या मानेला लागत होता आणि तिच्यावर झुकून बेल्ट बांधताना त्याच्या बोटाचा स्पर्शही तिला जाणवत होता. ती थोडी विचलित झाली पण स्वतःला सावरत शांत बसून राहिली.
श्रीकांत मुकाट्याने गाडी चालवू लागला. मागे मैत्रिणी गप्पा करत होत्या, पण हे दोघेही पुढे अगदी शांत होते. सोनाराच्या दुकानात जाऊन आधी त्यांनी बोटाचे माप घेतले, अंगठ्या पसंत केल्या, साडी, कपड्यांची खरेदी केली. मैत्रिणी सांगू लागल्या, जिजू, साखरपुड्याची साडी तुमच्या पसंतीने तुम्ही घ्या. श्रीकांतने 2-3 साड्या निवडल्या आणि तिच्याकडे बघत त्या साड्यांमध्ये तिला मनातल्या मनात इमेजिन करून सांगितले की या छान आहेत. तिने हटकून त्या साड्या बाजूला फेकल्या, म्हणाली, नाही, नको, या साड्या मला नाही आवडत, आणि तिच्या पसंतीच्या 2-3 साड्या तिने निवडल्या. तो हसून म्हणाला, अरे वा, खूप मस्त चॉईस आहे तुझी. तुझी आणि माझी चॉईस सारखीच आहे. मी सांगितल्या त्या साड्यांपेक्षा या साड्या खूप मस्त आहेत. या जास्त आवडल्या मला. त्याने आवडल्या सांगितले म्हणून तिने त्या साड्या तिने निवडलेल्या तिच्या पसंतीच्या असून सुद्धा त्याही बाजूला फेकून दिल्या. शेवटी तो पुढे गेला आणि 4-5 साड्या हातात घेऊन म्हणाला की या 2-3 साड्या खूप खराब आहेत. या सोडून या 4-5 निवडल्या आहेत, त्यातून घेऊ शकतेस. आणि त्याने हातातल्या 2-3 साड्या दुकानदाराला देत सांगितले की या साड्या तिकडेच ठेवा तुमच्या, खूप खराब आहेत. उगाच चुकीने निवडल्या जातील अजून, म्हणून मला बिलकुल आवडत नाही त्या. दुकानदार त्या साड्या घेऊन बाजूला ठेवणारच इतक्यात श्रुती पटकन उठली आणि दुकानदाराच्या हातून त्या साड्या हातात घेतल्या आणि म्हणाली, चला, झाली माझी खरेदी. ह्याच साड्या मी साखरपुड्यासाठी वापरणार. कारण त्याच्या मनाविरुद्ध कृती करणे हे तिला पाहिजे होते. श्रीकांत म्हणाला, अगं, या साड्या खराब आहेत म्हणून मी दुकानदाराला बाजूला ठेवायला सांगितले आणि त्याच तू घेतल्या. श्रुती म्हणाली, तुला नसेल आवडल्या, पण मला आवडलेल्या आहेत, मी त्याच घेणार. असं म्हणून आपण श्रीकांतच्या मनाला फाटा दिला आणि आपल्या मनाने साड्या घेतल्या. त्याचं न ऐकता असं वाटून विजयमुद्रेने श्रुती दुकानातून निघाली. श्रीकांत मात्र मनातल्या मनात हसला, म्हणाला, खरंच श्रुती, खूप भोळी आहे तू. मला फसवणं तुला खूप सोपं जातं असं तुला वाटतं. तू माझ्या विरुद्ध कुठलीही गोष्ट करणार हे मला माहीत होतं. म्हणूनच मला खूप आवडल्या त्या साड्यांनाच मी नाव ठेवलं आणि बरोबर त्याच निवडल्या तिने माझ्या पसंतीच्या. तो मनातच हसला तिच्या नादान बुद्धीवर. सगळे शॉपिंग झाल्यानंतर तो तिच्या मैत्रिणींना आणि त्याच्या शेजारच्या दीदीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्या पसंतीचा नाश्ता त्यांनी केला. एवढा मोठा IPS अधिकारी, खूप हँडसम, स्टायलिश, त्याच्यासोबत शॉपिंग करणे, हॉटेलला खायला जाणे म्हणजे तिच्या मैत्रिणींसाठी खूप गर्वाची गोष्ट होती. मैत्रिणी खूप आनंदित होत्या. श्रुतीला पुन्हा पुन्हा बोलत होत्या, खरंच श्रुती, खूप भाग्यवान आहेस तू. एवढ्या हँडसम पुरुषाची बायको आणि समजदार सुद्धा किती आहे. किती काळजी घेतो तुझी, तुझ्यावर किती प्रेम करतो. श्रुती मात्र तोंड वाकडं करून मैत्रिणींना सांगत होती, तुम्हाला काय दिसतं त्याच्यात, काय माहीत, बोरिंग आहे पुरता. तिची एक मैत्रीण केतकी म्हणाली, अगं, असं कर, तुला बोरिंग वाटतं ना, माझ्याशी लग्न करायला सांग जिजूंना. मी एका पायावर उभी आहे, पण तुझ्यासारखं एवढं नशीब कुठलं आमचं, एवढा हँडसम, स्टायलिश, मनासारखा नवरा मिळायला. हॉटेलमधून निघून श्री आणि त्याची दीदी पुढे चालत होती आणि या त्यांच्या मागून त्यांचं गुणगान करत होत्या, श्रुतीला चिडवत होत्या. त्या गाडीत बसल्या आणि श्रीकांतने त्यांना सगळ्यांना घरी सोडले, साखरपुड्याचं सगळ्यांना आमंत्रण देऊन. लवकरच त्यांचा साखरपुडा झाला. दोघांनी एकमेकांच्या हातात अंगठ्या घातल्या. दोघे दिसायला रूपवान असल्यामुळे एकमेकांना अनुरूप दिसत होते. दोघी फॅमिली खुश होती. आज राजेंद्र देसले आणि राघवेंद्र मांगले हे दोघे बालपणीचे मित्र एकमेकांचे व्याही झाले होते. मैत्रिणींच्या थट्टा मस्करीत, घरगुती जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत आनंदाने साखरपुडा पार पडला आणि सगळे आपापल्या घरी गेले. आता चला लवकर पुढच्या भागात श्रुती आणि श्रीकांतच्या लग्नाला हजर राहा.